आज आपण घरच्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हेल्दी मॅगी कशी बनवायची ते बघूया। बघा मस्त अशी झालेली आहे। तर इथं मी मैदा वापरलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचे सॉस पण वापरलेले नाहीत, तरी पण मॅगी अशी हेल्दी बनते आणि चविष्ट बनते। चला तर मग सुरुवात करूया। तर आज आपण इथं स्वस्त आणि मस्त असा एक पदार्थ बघणार आहोत। आता ते पदार्थ कोणता व कसा बनवला, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जे व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत बघावं लागेल। नंतर तुमच्या लक्षात येईल की इथं आपण हे कशा पद्धतीने बनवलं आणि ह्या एका साहित्यापासून मस्त पदार्थ तयार होतो। तर आता हे साहित्य कोणतं, तर आता हे साहित्य आहे आपलं तांदळाचं पीठ। आता हे तांदळाचे राशींचे तांदूळ घेतले होते मी आणि त्याला कपड्यानं स्वच्छ पुसून घेतलं आणि नंतर गिरणीहून दळून आणलं। तर आपल्याला हे बारीक पीठ दळून आणायचं आहे, अगदी बारीक दळून आणायचं आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर गॅसवर मी गंज ठेवला आणि त्या गंजामध्ये ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं। आता आपण याला एक उकळी काढून घेणार आहोत। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, पाणी पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे। आता इथं ताट घेतलेलं आहे मी, तर या ताटामध्ये आपण जे पीठ घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्याला मिक्स करून घेणार आहे मी आता मिक्स करून घेतलेला। तर आता आपण जे गरम पाणी केलं होतं ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि याच्यावर थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे। बघा एकदाच घालून घ्यायचं नाही आणि हाताने मिक्स करायचं नाही, कारण तर आपल्या हाताला चटके बसतात। कारण तर पाणी आपले हे गरम आहे, म्हणून याला असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता याला पुन्हा पाणी टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं। बघायचं आपलं हे मिश्रण थंड आहे का ते, आणि याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला हाताने असं जमत आहे बघा। तर हे पूर्णपणे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने इथं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, बस याच पद्धतीची आपल्याला इथं हवी आहे। बघू शकता तुम्ही नरम झालेली आहे। इथं 1.5 वाटी पाणी घेतलं होतं, तर बघा एवढं उरलेलं पण आहे। तर त्यासाठी आपल्याला इथं थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे। आता इथं एक चाळणी घेतली मी, त्या चाळणीला अगदी थोडं तेल लावून घ्यायचं आपल्याला। ब्रशने लावा किंवा हाताने लावलं तरी चालेल, पूर्ण आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे। बघा हे सोऱ्या घेतला मी। आता हे आपण यांना शेव पाडतो किंवा चकली पण पाडतो, तर आता घेणार आहोत हे। तर आता त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे जे शेवासाठी वापरतो तेच इथं मी तवा घेतलेला आहे। आता ते आपण याच्यामध्ये टाकून या मशीनला लावून घेणार आहोत। या मशीनच्या बाजूने थोडं तेल लावून घ्यायचं, अगदी बोटाने लावलं तरी चालेल किंवा ब्रशने लावलं तरी चालेल। इथं असं लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण आता इथं कणिक बनवली त्या कणकेचा गोळा टाकून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये पूर्णपणे असा टाकून घ्यायचा, चाळणीवर टाकून घेणार आहोत। बघा सर्व मोठा, जितका मोठा आकार होईल तितका मोठा आकार इथं द्यायचा आहे आणि याच्यावर हे टाकून घ्यायचं आहे। मस्त अशी कुरडी केल्यासारखं आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे। आपल्या पाण्याला वाफ पण आलेली आहे। आता मी इथं गॅसवर एका कढईमध्ये पाणी टाकून ठेवलं होतं 2 तांबे, आणि त्याच्यामध्ये एक स्टँड टाकलं आणि त्याला अशी वाफ काढून घेतली। आता गॅस इथं मोठाच केलेला आहे मी, तर आता आपण हे याच्यावर ठेवून घेऊया आणि आपल्याला इथं 30 ते 35 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि याला एक अशी वाफ देऊन घ्यायची आहे। आता हे तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही मस्त अशी वाफलेली आहे। ही मॅगी थंड होईपर्यंत पुढची तयारी करून घेऊया। इथं गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, आपलं गरम झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेतलं। इथं मी राई घेतलेली नाही, तुम्हाला जर राई वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता। तर आता इथं मी जिरं टाकलं, आपलं जिरं तडतडलेलं आहे। तर लगेचच बघा एक छोट्या वाटीने भरून कांदा टाकत आहे बारीक चिरून। त्याच्यामध्ये कांदा घालून त्याच्यामध्ये 2 मिरच्या घेतल्या मी, त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया। पण इथं सोबतच हिरवी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून, ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया। टोमॅटो टाकून घेणार आहोत। इथं मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, आता हे टाकून घेतला। आता टोमॅटो झालेला आहे, तर इथं मी गाजर घेतलेलं आहे, हे किसून घेतलं, हे पण टाकू। तरी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं भाज्या टाकू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं मी मॅगी मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच, तर याच्यामध्ये टाकून घेऊया। इथं लाल तिखट टाकून घेऊया आवश्यकतेनुसार। इथं लाल तिखट घालून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे कमी घालायचं आहे, आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि याला मिक्स करून घेऊया। आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे, तर आता आपले हे मॅगी जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेणार आहोत। स्वस्त आणि मस्त आपली मॅगी बनवून तयार आहे। बघा किती रंग पण छान आलेला आहे आणि खायला पण मस्त लागते। आता फक्त आपण याच्यावर चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया, अगदी थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर, कारण आपण याच्यामध्ये पहिले पण टाकलेलं आहे। भरपूर प्रमाणामध्ये आवडत असेल तर कोथिंबीर घालून घ्या,
आणि मॅगी आपली तयार आहे. दिसायला किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. तर खायला किती सुंदर लागेल. झटपट मॅगी तयार आहे. जर तुम्ही तांदळाचं पीठ एकदाच जर दळून ठेवलं आणून 1 किंवा 2 किलो, तर तुम्ही हे कधीही सकाळी नाश्त्यासाठी, दुपारच्या भुकेसाठी कधी पण हे मुलांना करून देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः पण करून खाऊ शकता. तर या पद्धतीनं ही मॅगी करून बघा, खाऊन बघा. आवडल्यास कमेंट करा, चॅनलला लाईक करा, भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.